एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यातील ज्येष्ठ महिलेची तब्बल 99 लाखांची फसवणूक करण्यात आली। ईडीचं खोटं पत्र दाखवून फसवणूक केल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांच्या नावाने बनावट वॉरंट दाखवत फसवणूक केल्याची माहिती समोर येते। काय आहे हे प्रकरण पुण्यातील सायबर पोलिसांकडून जाणून घेतले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्या सोबत सायबर विभागाच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते मॅडम आहेत। मॅडम, हे प्रकार डिजिटल अरेस्टचे नवीन नाही आहेत, पण आता जो प्रकार आपल्याकडे घडलेला आहे त्याच्यामध्ये थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांचं नाव आणि ईडी या दोन गोष्टी दाखवून हे धमकवण्याचा प्रकार झालेला आहे। तर काय घडले नेमकं आणि कधीपासून हा प्रकार सुरू होता? सीनियर सिटीजन महिला आहेत, त्यांचं 62 वय आहे। तर त्यांना आपल्या 30 तारखेला एक कॉल आला होता अननोन नंबरवरून, आणि त्यांना एक मोबाईल नंबर त्यावर सांगितला गेला की हा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक झालेला आहे आणि याच्यावरती 20 फ्रॉडचे गुन्हे आहेत, प्लस एक मनी लॉन्ड्रिंगचा ही गुन्हा दाखल झालेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला अरेस्ट होऊ शकते। तर आमचे त्यांनी एक सेटअप तयार केलेला होता पोलीस ऑफिससारखा, आणि पोलिसांच्या वर्दीमध्ये बसलेली व्यक्ती होती। त्यांनी सांगितलं की तुमच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यात तुम्हाला अरेस्ट होऊ शकते। तर त्यांना त्यात काही ईडीच्या नावाखाली कागदपत्र पाठवलेली गेली होती। निर्मला सीतारामन मॅडम हे एक असं प्रातिनिधिक म्हणून त्यांनी भीती घालण्यासाठी नाव घेतलेलं होतं त्याच्यामध्ये। तसं बघितलं तर वॉरंट काढणं एखाद्या व्यक्तीला, हे केंद्रीय मंत्री दर्जाचे अधिकारी वॉरंट वगैरे काढू शकत नाहीत, पण सर्वसामान्य माणसांना याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे फसले जातात। या डिजिटल अरेस्टच्या घटना आहेत त्या पुणे शहरामध्ये सुद्धा वाढू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।